लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष काही लाभार्थी आढळून आलेले आहेत, काही कारवाई होणार? हो का, मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा. तर आपण पाहिलं असेल, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. अखेरकार तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यात येणार आहे, परंतु नेमके हे पैसे कधी खात्यामध्ये जमा होणार आहेत? 1500 रुपये, त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल, त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला हा जुलै महिन्याचा म्हणजेच रक्षाबंधनाची भेट देखील 13वा हप्ता भेटणार आहे. मात्र ज्यांना अजून जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, त्याच्याबद्दल तुम्ही पात्र आहेत की नाही हे कळलेलं नाही, त्या लाडक्या बहिणींना मात्र पुढचा हप्ता बंद होणार आहे. त्याच्याबद्दलची ही माहिती आपण पुढे पाहणार आहोत, कारण की 26 लाख या ठिकाणी लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. तर बघा, जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी भेटणार असा सवाल केला जात आहे. आता त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना बनलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला एक आर्थिक मदत म्हणून 1500 रुपयाची मदत करत आहे. याचा फायदा देखील तुम्हाला होत असेल. तुम्हाला याचा फायदा होतो की नाही आणि ही योजना अशीच पुढे कायमस्वरूपी प्रत्येक महिन्याला चालू राहावी का तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी टाईप करून पाठवा. तुमची योजना तर बंद होणारच नाही, परंतु याचा तुम्हाला फायदा होतो की नाही? लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाचा खरोखर सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. आणि हे असेच पैसे प्रत्येक महिन्याला त्याचा सन्मान निधी तुम्हाला भेटत राहावा का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नक्की सांगा. तर बघा, सध्या तरी 1500 रुपये तुम्हाला भेटतात. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे तो अजूनपर्यंत झालेला नाही. त्याचा देखील निर्णय लवकरच होईल. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला पाहायला भेटेल. तर जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी भेटणार असा सवाल केला जात आहे. आता त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधी रक्कम थेट DBTद्वारे जमा करण्यात येणार आहे, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर असं म्हणतो, किंवा डायरेक्ट म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आता बघा, जवळपास 2.25 कोटी लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत. ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्या सर्वांना हा जुलै महिन्याचा हप्ता 2.25 कोटी लाडक्या पात्र बहिणींना या ठिकाणी भेटू शकतो. मात्र अशाही काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत आणि त्या पात्र आहेत. त्यांनी कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही. अशा बऱ्याचशा लाडक्या ताईंच्या कमेंट येत आहेत की आम्ही पात्र असून देखील आम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला नाही. तर बघा, आपली अशीच मागणी आहे की सर्वच्या सर्व ज्या पण पात्र लाडक्या बहिणी असतील त्या यापासून वंचित राहता कामा नयेत. तर तुम्ही काम करायचं आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in
हे जे लाडकी बहीण योजनेचं अधिकृत संकेतस्थळ आहे बघा, अधिकृत जे पण संकेतस्थळ आहे महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचं, ज्या वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा काही लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत या ॲपवरनं फॉर्म भरला असेल, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तक्रार करायची आहे. किंवा तसं न करता ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाकडे जाऊन देखील तक्रार करू शकता. त्या ठिकाणी देखील सांगू शकता की आमचे हे डॉक्युमेंट आहेत, आमच्या घरामध्ये कुणीही 2पेक्षा जास्त जण लाभ घेत नाहीत, आमच्याकडे कुठलीही 4 चाकी नाही आहे, इन्कम टॅक्स नाही आहे, त्याचसोबत सरकारी नोकरी कोणाला नाही आहे. ह्या सर्व अटी ज्या आहेत तुमच्या जर या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण मान्य आहेत, म्हणजे त्याचं तुम्ही उल्लंघन केलेलं नाही, खरोखर जे आपण लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, अशा 26 लाख लाडक्या बहिणी आहेत पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून, तर त्यांनी हे काम करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला पुढील हप्ता हा भेटणार आहे जुलै महिन्याचा. तर बघा, सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा केले जाणार आहेत. पाहू शकता या ठिकाणी देखील स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे, ट्विटरद्वारे या ठिकाणी ही माहिती दिलेली होती की या ठिकाणी रक्षाबंधनांना या ठिकाणी जी सण आहे, लाडक्या बहिणींचा मोठा सण आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी त्याची भेट असणार आहे, म्हणजेच रक्षाबंधनाची भेट असणार आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. परंतु याच्यामध्ये ही अशी एक न्यूज आली होती की लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट भेटेल रक्षाबंधनाला. मात्र तसं झालेलं नाही. या ठिकाणी स्वतः अधिकृत ट्विट आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांचं, त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये फक्त जुलै महिन्याचाच उल्लेख केलेला आहे. तुम्हाला वाटतं का या ठिकाणी रक्षाबंधनाचा जो सण आहे तो अजूनही या ठिकाणी दुपटीने गोड व्हावा? बघा, तुम्हाला तर या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता भेटणारच होता, हे प्रत्येक महिन्याचा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे, परंतु याच्यापेक्षा वेगळं म्हणजे तुम्हाला ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे 2 महिन्याचे एकत्रित हप्ते भेटले असते तर अजून देखील या ठिकाणी हा सण खूप मोठा उत्साहामध्ये झाला गेलेला असता. अशी बऱ्याच लाडक्या बहिणींची मागणी होती की ऑगस्ट आणि जुलैचे आम्हाला रक्षाबंधनाचे एक भेट म्हणून एकत्रित हप्ता दिला तर खूप चांगलं होईल. तुमची देखील अशी मागणी आहे का? तुम्हालाही असं वाटत होतं का की दोन्ही हप्ते एकत्रित भेटावेत? अजूनही वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हो म्हणून सर्वांनी या ठिकाणी टाईप करून पाठवा, म्हणजेच कळेल की किती लाडक्या बहिणींना याची आशा होती की एकत्र हप्ता भेटायला पाहिजे. परंतु तसं झालेलं नाही. आता जी काही तांत्रिक प्रोसेस असेल, काही कारणं असतील त्याच्यामुळे या ठिकाणी तसा निर्णय घेतला गेलेला नसेल या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडनं. परंतु मात्र तुम्हाला जुलै महिन्याचा मात्र 100% लाभ भेटणार आहे. त्याच्याबद्दल स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी मात्र ट्विट करून सांगितलेलं आहे की जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र ज्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही निधी जो आहे DBTद्वारे आम्ही ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजेच बघा, रक्षाबंधनाच्या सणाच्या अगोदरपर्यंत तुम्हाला कधीही हे पैसे जे आहेत तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात. या ठिकाणी हे त्यांचं ट्विट आपण बघितलं. बघा, आता ह्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी जवळपास 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. त्याच्या मान्यतेचा GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं आपल्याला माहीत असेल 2024 चालू केली. तेव्हापासून ह्या योजनेच्या मार्फत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला या ठिकाणी भेटत आहेत. काही लाडक्या बहिणींना भेटत नाहीत, काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्याची जी कारणं असतील ती वेगवेगळी आहेत. तर हा जो निधी आहे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा जवळपास आत्तापर्यंत 12 हप्ते भेटलेले आहेत. म्हणजेच टोटल एका वर्षाचे 18,000 रुपये लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत. काही लाडक्या बहिणींना काहीच हप्ते भेटले, त्यानंतर हा लाभ बंद झालेला आहे. काही लाडक्या बहिणींना मात्र 12च्या 12 हप्ते म्हणजेच टोटल 18,000 रुपये देखील भेटलेले आहेत. तुम्हाला तुमची वेबसाईट जी आहे ladkibhin.maharashtra.gov.in याच्यावरती लॉग इन केल्यानंतर देखील तुमच्या प्रोफाईलमध्ये हे आता अपडेट झालेलं आहे की 18,000 रुपये तुमचे आतापर्यंत जमा झालेले आहेत. म्हणून आता 13वा हप्ता तुमचा हा जुलै महिन्याचा जमा होणार आहे. त्यासाठी 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याचा GR प्रसिद्ध झालेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे जुलै महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता जमा
जमा होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी देखील दिलेली आहे आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील घोषणा करून टाकलेली आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस आम्ही हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करणार आहोत, जो की 1500 रुपयाचा तुमचा असणार आहे। एकच हप्ता जुलै महिन्याचा असणार आहे। त्याचसोबत बघा आता वेबसाईटवरती अजून एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। ही लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे। इथं पहा, आता सध्या तुम्हाला KYC देखील करावी लागणार आहे। ज्या पात्र लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे जमा होत आहेत त्यांच्यासाठी सरकारनं पडताळणीसोबतच आता ही नवीन प्रक्रिया देखील आणलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात, परंतु अजून ही प्रोसेस मात्र सुरू झालेली नाही। मात्र वेबसाईटवरती हे दिसत आहे। सध्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती लिंक अजून ॲक्टिवेट नाही आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी एरर येतो आहे। परंतु जशी ही लिंक ॲक्टिवेट होईल किंवा KYC बद्दल अजून काय अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल। तर बघा, सध्या तरी या ठिकाणी जून महिन्यापासून 26.34 लाख लाडक्या बहिणींना मात्र त्यांचा हप्ता स्थगित करण्यात आलेला आहे। मात्र त्यांनी देखील टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की त्या जिल्ह्याच्या संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे पात्र लाभार्थी ठरतील अजून त्यांचा पुन्हा एकदा हप्ता जो आहे या ठिकाणी बंद झालेला चालू केला जाणार आहे। तर ही संपूर्ण तुम्हाला अपडेट आजच्या तारखेशी दिलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल। आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।